धरली ते इडो कॅशिटवाला मागे फिरे वा भाऊ वा दादा हो म्हणा भाऊ तेवढं डिलीट कर दे रे तेवढं बाहेर पांगाडच नको बरं ते व्हायरल नको करूचो बरं तो इडो कॅशिटवाला मन पाहून म्हणे बाबा काय करू सावधान ऐसे काय ते विचारा आले हो संसारा सकळही अंतकाळीचा हा करणे विचार वेचिती सादर घटिका पडे मंगळ हे नोहे कन्या पुत्राधिक राहिला लवकी कांतरपाट अंतकाळीचा हा करणे विचार वेचिती सादर घटिका पडे तू का म्हणे देवांतरीला दुरी डोळी अंधारी पडले अंतकाळीचा हा करणे विचार वेचिती सादर घटिका पडे विठ्ठला मित्रम परम पवित्रम सीता कलत्रम नोमेदगात्रम कारुण्य पात्रम शतपात्र नेत्रम श्रीरामचंद्रम सततम नमामि मनोजयं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमादरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती महायोगपीठे भीमरथ्यं परम पुंडलिकाय धातु मुनीन्द्रियं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू
कृपादान पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादान कधीच विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळ तुमच्या अनुग्रहाला धलो पावन झालो चरा शरी सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कृती तुझे लागे आपुल्या बाळाशी धरी आता हाती न करी भजी ती जना माझी असो नसो भावलो तुझी आठाया असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मथड पंढरी सेवे लागी सेवक झालो लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा सर्वांनी टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांच्यासाठी हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे ना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी भगवंताजवळ केलेलं नामचिंतन त्यांची निरोगी काया उत्तम आरोग्य आणि भविष्यातल्या वाटचालींसाठी इतक्या जणांनी केलेलं नामचिंतनाची पुण्यही त्यांच्या पाठीशी राहील. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव जय नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण ओ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण जय 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण
सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तडी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना, न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना, मानवी वैचारिक पात्रता कुठंतरी घासत जात होती. अशा काळात ज्या महात्म्याने श्रीमंती पाहिली, गरिबी पाहिली, लाचारी पाहिली, सर्व्या संसारातला अनुभव घेतल्यानंतर प्रश्न केला की सावधान ऐसे काय ते विचारा. विचारा आम्हाला, पण काय विचारा बुवा तुम्हाला? आम्ही तुम्हालाच का विचारावं, तुम्हीच आम्हाला का सांगावं? कधी कधी सल्ला देणारे हरामखोर असतात बरं. कधी कधी घरोबा करणारे सुद्धा हरामखोर असतात. काहींचे खाण्याचे दात वेगळे असतात, काहींचे दाखवायचे दात वेगळे असतात. जगाच्या बाजारात सर्वच जण आपल्यावर प्रेम करतील असं नाही, पण जगद्गुरु तुकोबरायांनी जो अनुभव संसारात पाहिला होता की गरिबी, श्रीमंती, लाचारी काय असते. सावकारकीच्या घरी जन्माला आल्यानंतर घरात दाय न दाना, मीठ न मिरची नसताना एकेकाळी घरी चांदीच्या लोट्यात गडी माणसं ताक आणि दही पेत होते. आणि तीच माणसं संसारातल्या त्यांच्या परिस्थित्या चांगल्या झाल्या आणि तुकोबरायांची परिस्थिती खराब झाली तर तुकोबरायांना पाहून त्यांच्या धर्मपत्न्या बोट मोडायच्या. दिवस येतात, दिवस जातात. पण याच तुकोबरायांचा ज्या दिवशी 13 दिवसानंतर गाथावरती आला होता, मग नावं ठेवणारी, तोंडापुरती गोड बोलणारी या 1000 लोकांना प्रश्न पडला. आणि या लोकांनी तुकोबरायांना विचारलं की बुवा, अहो तुमचं संतू नावाचं पोरग मांडीवर मेलं, तुमचा बैल दावणीतला मेला, 42 वर्षाच्या आयुष्यात तुम्ही काय नाही पाहिलं तरी तुम्ही परमार्थ सोडला नाही, या बाबतीत तुम्ही काय सांगाल? तर शब्द फुटला, सावधान. सावधान ऐसे काय ते विचारा. पण कोणी विचारा, आले हो सर्वांनी. गरिबांनी विचारा, श्रीमंतांनी विचारा, वानप्रस्थांनी विचारा, गृहस्थांनी विचारा, संन्याशांनी विचारा, ब्रह्मचार्यांनी विचारा. पण विचारत असताना एकच खुबी विचारा, मतलबीपणा विचारणं काम ना. मक्काल काय भाव बेटी, डेपना पोतन भाव कमी होई का, कपाशी बरा भाव म्हणजे काय, हे स्वार्थी विचारायचं असेल तर अंतिम काळाचं विचारा की कधी नारायण आमच्यावर कृपा करेल का, कधी सद्गुरूची कृपा आमच्यावर होईल का, आम्हाला देव प्राप्तीचा मार्ग सापडेल का, अंत काडीचा करणे विचार वेचती सादर घटिका पुढे. काय भ्रमात आहेत. हातात वाळू घ्यावी ना वाऱ्याच्या साह्यानं, जसं भुरकन वाळू उडून जावी तसं प्रत्येक क्षणाला, सेकंदाला आपलं आयुष्य संपतंय. मग या आयुष्यात माणुसकीचे मोती जपताना जो क्षण आनंदाचा भेटला तो वाहून घ्या. मी पुढच्या वर्षी करेल, मी पुढच्या वर्षी करेल, भ्रमात राहू नका. मला तुमचं कार्य आवडलं बुवा. जो क्षण आहे तो आनंदाचा, आणि हा आनंदाचा क्षण माणुसकीची पांभर पेरून तुम्ही ती उगवली आणि ती माणुसकीचा आनंद आज तुम्ही घेताना एकच केलं. उद्या काय होईल नाही होईल ते जाऊ द्या, पण अंतकाळीचा आताचा क्षण आनंदाने घ्यायचा. मागे पुढे जाऊ द्या, भविष्यात काय. पण आज जो दिवस उगवलाय ना, आता तुम्ही 41 मध्ये पदार्पण केलं का, 42 मध्ये, 40 वर्षाचा आनंद घेत असताना 42 वर्षाचं स्वागत केलं. मग या क्षणाला म्हणतात की अंतकाळीचा करणे विचार वेचती सादर घटिका पडे. पण प्रत्येकाला हे शक्य नाही होत बापू. काही लोकांनी रात्रंपाठ संसारात कष्ट केलं, काही लोकांनी इतकं अफाट कष्ट केलं की आपल्या पोरांना रात्री सोलापूर चादरीमध्ये पंघरवलं आणि तो बाप शेतांमध्ये पाणी भरायला गेला. त्या बापाला इचुकाट्याचा धाक नाही का, वाघाचा धाक नाही का, बिबट्याचा धाक नाही का, करंट लागणार नाही का. पण अशा 1000 बापांच्या मी मुलाखती घेतल्या आणि त्या बापांनी उत्तर दिलं की महाराज आम्हाला ढोपरे कोपरे लोकेश ना घर सोलाय घ्यात, मनगटे गाण ठेवाय घ्यात, रंगत ना थेंब लोकेश ना घर सालदारी चालला घ्या, आते कोठे संसारमा चाटूल गाठू लागेलचे, आते बरीच आहे ना जराशी रीत, आम्ही थकनूत रंगत ना पाणी जाय, आमना देखत ते न काही ओवाल नको मनीसन तेल पंघरायसन निंगरानू. पण ज्या बापाने अर्ध्या रात्री पोराला पंघरवलं आणि त्याच बापने जर इथलं तिथलं काम करन कमी कर तर तोच पोऱ्या 4 गल्लीसल्या आराया मारी इथला ड्रुक करस, इथला टन करस. मग त्या दिवस बापाला असं वाटतं की हाऊ बाबा ना पहिले ना निमा दडपी दे तू तर चालतं बुवा. कारण बापाचं आणि मुलाचं नातं, या नात्यातली जी घालमेल आहे,
बापाने जर अफाट प्रगती केलेली राहिली आणि त्या प्रगतीवर मुलाने त्या वैभवाचा आनंद घेतला तर आम्ही त्याला नमस्कार नाही करत. पण बाप साधा असावा आणि मुलाने अशी झपाट्याने प्रगती करावी की बाप ज्या गलीत गेला ना मुलाच्या क्रेडिटीवर त्या बापाला खुर्ची द्यावी, मग त्या मुलाला आम्ही दंडवत करणारी माणसं आहेत. वडिलाचे वाढवी महत्व वडिलाचे महत्व वाढवणारा लेकरू. पण हा कलियुग आहे महाराज. कलियुगात या घटिका ऐकायला भेटत नाही, कलियुगात या घटिका पाहायला भेटत नाही. पण हजारदा ज्या वेळेस बापजाद्यांनी कमवलेलं असतं मुलांमुळे जेव्हा पश्चाताप येतो ना, तर त्यावेळेस माणसाला शेवटची घटिका अशी वाटते की मला 7.5 लागली असती तर मी कुठंतरी मंगळ ग्रहावर जाऊन पूजा केली असती, माझी जीवनातली 7.5 संपवली असती. पण माणसाला जर आपली संतती 7.5 सारखी ग्रासायला लागली तर हे दुःख मांडता येत नाही, हे दुःख सांगता येत नाही. स्वतःची संततीचा त्रास, स्वतःच्या संततीचा काय उद्विग्नपणा असतो. आपलीच लेकरं जेव्हा आपल्याला 9 ग्रह परवडतात, पण आपली संतती आपल्याला ज्यावेळेस त्रास द्यायला लागते ना, शनिदेवाला नाही घाबरत माणूस, पण संतती पुढे लाचार होतो. मग सूत्र सापडतं, मंगळ हे नो हे कन्या पुत्राधिक आणि राहिला लौकिक अंतरपाठ. संतती वाईट नाही पण चांगलीही नाही. पण ज्या घरामध्ये वारकरी विचार असतील, ज्या घरामध्ये सद्गुरूंचं वातावरण असेल, ज्या घरामध्ये जनार्दन स्वामी असतील, ज्या घरामध्ये श्रीपाद बाबा असतील, ज्या घरात वारकरी संप्रदायाचं वेळ असेल महाराज, तिथल्या लेकरांना आपल्या बापाच्या छोट्याशा व्यवसायात, छोट्याशा कष्टात, छोट्याशा जमीन जुमल्यात आपल्या बापाचं जे असेल त्या अस्तित्वात आपल्या बापाच्या वागण्यात पांडुरंग दिसतो, आपल्या आईमध्ये रुखमाई दिसते. अशा अनेक कलियुगाच्या वाऱ्यात अशी लोक आहेत की बाप सज्जन माय सज्जन, पण आऊसना पोटे कौस पैदावस. बाप लाचार होऊन जातो. बापाचा सल्ला 1000 लोक घेतात पण घरचा पोरगा घेत नाही. मग अशी संततीला पश्चाताप केव्हा येतो? ज्या वेळेस माय आणि बाप चालले जातात ना, निर्वाणीपणे एकटा घरात जेव्हा उरतो, तेव्हा बापाच्या आईच्या आठवणीत साऱ्या गावाला पंगत काय, तीर्थक्षेत्रावर पंगत काय, हाऊ महादेव काय, तो मारुती काय, तो पंढरपूरना विठोबा काय, सर्व ठिकाणी नतमस्तक ठेवलं जातं. पण तुकोबाराय एकच सांगतात, अरे जोपर्यंत तुझ्या घरात तुझी माय आणि बाप जिवंत होता तर दूरचा देव तुझ्या जवळ होता. मग याच देवाची जर तू भक्ती केली असती तर तुझा फायदा झाला असता. पण काय केलं? तुका म्हणे देव अंतरीला दुरी, जवळचा देव लांब गेला. काय धूर गेलो होतं का, अहंकार गेला होता का, मस्तीत जगत होता, हे तू शोध. आणि नाही मार्ग सापडला तर सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकडे आम्हाला विचारा. आणि विचारत असताना नम्रतेने विचारा. आणि नम्रतेने जर साधूला विचारायचं असेल तर एवढंच म्हणावं लागतं महाराज, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांना, वारकरी संतांना, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. हे मस्तक पायावरी, या वारकरी संतांना, या वारकरी संतांना, या वारकरी संतांना.
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सालाबादाप्रमाणे एक दिवसीय अभिष्ट चिंतन सोहळ्याचा हा कार्यक्रम. आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही एवढे सारी लोक ज्या माणसावर विशेष प्रेम करायला आली आहेत, फक्त तुमचे कान माझ्या मुखारविंदातनं ते नाव ऐकण्यासाठी तत्पर आहेत. जी जी माणसं मंडळी दादासाहेब तुम्हाला भेटायला येत आहेत, माणसांच्या गर्दीमध्ये जर वावरायचं असेल तर माणुसकीची पामर हाती घ्यावी लागते. काही काही वेळेस संपत्ती असते, पैसा असतो, पण योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी नियतीचा खेळ किंवा ऐराणीत एक शब्द आहे त्याला दानच सापडत नाही. काही काही जवळ खूप इस्टेटी आहेत, पैसा आहेत. अहो अशा लोकांकडे जाऊन आलोत की त्यांना त्यांचे बांध माहिती नाहीत, शेतीचा कोपरा माहीत नाही. पण अशा लोकांना बऱ्याचदा गप्पा मारताना जेव्हा काही विषय छेडले जातात तर जगात काय चाललंय हे त्यांना काही माहिती राहत नाही. पण जगाच्या हिशोबाने धावपळीच्या कालखंडात आज अभिष्ट चिंतन सोहळा तुमचा होत असताना तुम्ही जरी 42 वर्षात पदार्पण केलं, पण जे 80 वर्षात एखाद्या माणसाला कमवता येतं ते तुम्ही 42 वर्षात कमवलं. 80 वर्षाची उत्तुंग जी भरारी आहे. अहो गावापुरता नाही तुमचा वाढदिवस, तुमचा वाढदिवस गलीपुरता नाही. तुम्ही ज्या कार्यक्षेत्राला सोडून इथपर्यंत आलात त्या लोकांनी तिथलं तुमच्या वैभव, तुमचं प्रेम पाहून आज सुरतमधनं जर इथं गाड्या येत असतील, सुरतमधनं जर तुमची सर्व प्रेमी मंडळी येत असेल महाराज, ते हे का सहज येतात का? हे कोणत्या सूत्राने येतात महाराज? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाये समाधान, प्रेमाविन नाये समाधान, प्रेमाविन नाये समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, विन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाशिवाय कळत नाही माणसं. आणि प्रेम वापरताही यायला पाहिजे आणि प्रेम घेताही यायला पाहिजे. या दोघं गोष्टींची एक ललाट तुमच्या स्वभावात दिसली की तुम्ही वाढदिवसच करतायत. अनेक मंडळी तुम्हाला भेटायला येतात, पण तुमच्याकडनं एक गुण शिकायला भेटला. लहान्यातल्या लहान्या माणसावरही आणि भाऊबंदकीतल्या, गावातल्या आणि परिसरातल्या प्रत्येक माणसावर तुमचं लक्ष आहे. भाऊ दादा करून तुम्ही जेव्हा आपल्याकडे बोलवतात, ही आत्मसात कला ही कोणत्याही घटकात येत नाही, ही आपल्या जीन्समध्ये आणि रक्तात पाहिजे. माणसांच्या दुनियेत पेरण्यासाठी एक विशेष कला आहे तुमच्याकडे की तुम्ही सर्वांवरती लक्ष ठेवून आपलंसं करतायत. या तत्वाला प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आज आदर्श शेतकरी ज्यांनी सरपंच पद आईंच्या काळात भोगलं, वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आणि या गावातले अतिशय तरुण तडफदारातले, राजकारणी क्षेत्रातले जाऊ द्या, पण माणुसकीच्या क्षेत्रातले अतिशय गोड व्यक्तिमत्व अरुण दादा, तुमचा हा 42वा वाढदिवस. अरुण दिनकर पाटील, मी तुमच्या वडिलांचे सुद्धा धन्यवाद देतो की असं लेकरू जन्माला घालण्यासाठी पात्र आणि पवित्र राहावं लागतं महाराज. दिनकर जामू पाटील यांचे सुपुत्र सिरसमणी गावाचे माजी सरपंच तर आहेतच, पण 42 वर्षाची ही घटिका पार पाडत असताना, हा कार्यक्रम आयोजन प्रयोजन करत असताना संपूर्ण तुमचं मित्रमंडळ, अरुणाप्पा मित्रमंडळ शिरसमणी, अरुणदादा, हा अभिष्ट चिंतन सोहळा तुम्ही 42 वर्षामध्ये करत असताना सुरधून लोक आली, सुरधून मंडळी आली, हे तुमचं प्रेम आहे, हा तुमचं जिव्हाळा आहे, हा अलौकिक जीवनातला ओलावा आहे. आणि या ओलाव्याला साक्षी ठेवत असताना 17-18 महिने तुम्हाला इकडे यायला झाले आणि 17-18 महिन्यामध्ये तुम्ही जेवढा राजकारणी लोकांमध्ये प्रेम दिलं तेवढं वारकरी लोकांमध्ये सुद्धा प्रेम दिलं तुम्ही.
आज वारकरी इथं आले आहेत, राजकारणी क्षेत्रातले आले आहेत, तुमच्या पाठीशी बसणारे दादांचं कार्य सुद्धा फार मोठं आहे. सुरत क्षेत्रामध्ये खानदेशातल्या कीर्तनकारांना मोठं करणारं व्यक्तिमत्व आनंददादा तुमच्यासाठी इथपर्यंत आलेले आहे. बडगाव तालुक्यातलं ज्येष्ठ वारकरी ज्यांच्याकडे आमच्या नजरा झुकतात, गुरुतुल्य असणारे आमचे चित्तेबापू स्वतः वाड्याहून इथपर्यंत आलेले आहेत. भोंडणहून भैयादादा आलेत, नागदहून एवढे आमचे शेलार दादा आलेत, त्यांच्यासोबत सर्व मंडळी आलेली आहे. बांबरूडहून दादा आलेले आहेत. आणि अजूनही तुमच्याकडे प्रेमाची लाट बरीचशी मंडळी वाड्याहून आलेली मंडळी आहे. आणि या कार्यक्रमाला शोभनीय असं सर्व मंडळी, आदरणीय परमपूजनीय गायन कोकिळा आमचे समाधानजी महाराज स्वतः उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे गुरुबंधू, अतिशय गोड आवाज आहे, गोड सुंदर म्हणणे आहे आणि सदैव हसत असणारा माणूस आहे बुवा. पौरीकर महाराज स्वतः उपस्थित आहेत. त्याबरोबर आदरणीय आमचे प्रेम महाराज आहेत. आणि संपूर्ण गावातली भजनी मंडळमध्ये हार्मोनियमवाले बाबा तुम्ही इथलेच का? गावातलेच आहेत. मला वाटतं श्रीपाद बाबांचे अनुयायी सर्व मंडळी आहे. बाबांच्या आशीर्वादाने सर्व आनंदित राहणारे सर्व भजनी मंडळ आहे. सुंदर असं आमचं तामसवाडीकरांचं साऊंड आहे ना, बरोबर ना, अतिशय. आणि मी तुमचं जेव्हा नाव वाचलं तेव्हाच मी अर्धी भाकर जास्त खाऊन घेतली, कारण मला माहिती होतं आज चिंता नाही. हो, तुमचे सुद्धा आभार मानतो आम्हाला ज्यांनी इथपर्यंत सकाळपासून नंदुरबारचा कार्यक्रम करून इथपर्यंत पोहोचवला. आदरणीय साऊंड सिस्टीमचे मालक आमच्यासोबत सदैव असतात, आमचे एस के बाबा, त्यांचे सुद्धा आभार. सर्वच प्रेमी मंडळी आहे, गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. आमचे परवीन दादा वार कुंडाण्याहून इथपर्यंत यूट्यूब चॅनलचे मालक इथपर्यंत आलेले आहेत. मला वाटतं एवढ्या लांबून जो माणूस येतोय त्याला शिल्लक फक्त प्रेम तत्वानंच. मी तपास केला आल्यानंतर आमच्या उपेंद्र दादांना विचारलं की का हो दादा हे कस काय, तर तुम्ही बांबरूळला कीर्तन ऐकायला जात होते आणि हा ओलावा. आता एवढी लांबून लांबून मंडळी, पंचकृषीत मंडळी येते, आता एवढी मंडळी गाड्या भरून भरून येते, सुरधून आलेत ना, वा. एवढी सर्व प्रेमी मंडळी इथपर्यंत आली आहे. याला एकच सूत्र आहे, मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरा. ही कीर्ती कोणालाही नाही कमवता येत. ही कीर्ती कमवण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की सावधान, आम्हाला विचारा. पण या मैफिलीत जर अजून काही जवळची मंडळी असेल, प्रेमी मंडळी असेल आणि माझ्याकडनं त्यांचं नाव घेतलं गेलं नाही, मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होताना एकच सांगेल, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. हो परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझा गणनाची देवा, तुका म्हणे माझा गणनाची देवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, पार नाही. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. आज हा तुमचा जो अभिष्ट चिंतन सोहळा आहे, आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याला जी प्रेमी मंडळी येते, या अभिष्ट चिंतन सोहळ्यात जर कोणाला विशेष आनंद होत असेल ना अरुण दादा, तर तुमच्या आईला आणि तुमच्या पप्पांना होतोय. महाराज, माझा विषय मूड आहे, मला तुम्ही समाज प्रबोधनासाठी बोलवलेलं आहे. पण तुम्हाला सांगू का, मायबापाच्या इस्टेटीवर पोरगं कितीही मोठं झालं तो विषय वेगळा आहे. पण लेकरानं काहीतरी असं कमवावं की 4 लोक घरी आले का आईला भेटतात, तू ये जाय न कुरब वाहते, हो तू ये कसं वापटले, मी घर नसले बेस ना तर तोंडडी फिरायन, हो हो तू आता एक तर बाहेर तिंग पाठिंबा दे, पण ये जाय करू नको. बऱ्याचदा असं असतं, आपल्या मुलाने प्रगती केली ना, ती प्रगती पाहायला आपले आई वडील जिवंत पाहिजे. आणि ती प्रगतीचा जो क्षण आहे, आपण जे म्हणतो ना बापू की माणूस मेला की त्याला नंतर सुत्या तोडल्या जातात बुवा, माणूस मेला की त्याला विसावा भेटतो बुवा, माझ्या त्या गोष्टींवर अजिबात भरोसा नाही. माणसाला विसावा नाही, तो त्या खांदेकरांना तो विसावा आहे की तुम्ही
थकी घ्या तुम्ही माग ना पुढे होई जा ते निमित्त आहे. पण खरा विसावा मायबापांचा काय माहितीये, आपल्या मुलाने उंच भरारी मारत असताना अशी अनेक लोक आहेत की जे कोणाच्या घरी जाणारच नाहीत. ती लोक आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला भेटल्यानंतर आईजवळ जातात, काही लोक नमस्कार करतात, पप्पांना नमस्कार करतात. तेव्हा बापाला आंतरिक आनंद होतो आणि बाप आनंदानं आपापल्या मनात एकच तत्वाने खुश होतो. पण त्या तत्वाने माहितीये, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड बाबा, शेवटचा दिस गोड बाबा. हातानी चिठीने पावलो विसावा, हातानी चिठीने पावलो विसावा. हातानी तंदीने पावलो विसावा, हातानी तंदीने पावलो विसावा. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड बाबा. हो याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा वाजा आमच्या पठ्ठ्यांसाठी टाळी वाजा. तुम्ही टाळ्या बी अशा वाजऱ्या जशा 3 रुपये शेकडा नाही मागितले तुम्ही टाळ्या वाजासाठी. अहो टाळी का जरी वाजायची असली ना तर मन मोकळी पद्धतीने वाजा. कीर्तनातल्या टाळीनं आपलं पाप धुतलं जातं. कीर्तनातल्या टाळीनं कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची होळी. कीर्तनाची होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची होळी. कीर्तनात टाळी होय पातकांची होळी. पाप जाणण्याचं हे एक साधन आहे. आणि जे आज तुमच्या आईला आणि वडिलांना वाटत असेल की याच साठी केला होता हट्टास, खरी कमाई मायबापाची केव्हा होते, मायबापाला सावधान अवस्था केव्हा प्राप्त होते. तुम्ही केक कापताना पुन्हा पुन्हा आईला सांगत होते, आईकडे ग, आई इकडे ग. हे कमवण्यासाठी काही काहीचे मायबाप तरसत आहेत. काही काहींच्या तोंडी हे शब्द शिल्लक नाही आहेत. हे शब्द लेकराच्या मुखातनं येण्यासाठी मायबापाची शेवटची पावती आता आणि चंतीने पावलो विसावा आणि कुंटली या धावा. आशा निराशा सर्व संपल्या. पण या कार्यक्रमामागे अजून 2 कार्यपात्र आहेत तुमच्या वाढदिवसात. एक तुमचे बंधुराज, दुसऱ्या धर्मपत्नी. जर याच लोकांनी घरामध्ये तोंड वाकडं केलं असतं ना, तुम्ही कितल्या का गाड्या बरी येतात नाही, बिनचाना नाही जात्यात तर मग काय हो सोपी घटी का नाही. नुकतीच मंडळी सुरतहून उपमहापौर साहेब नरेंद्र दादा तुम्ही आलात. आता किती किती लोकांचे आभार मानावे. आज अशी गंमत झाली बापू, मला आंब्याच्या बागेत सोडलं. आता एक आंबा घ्यायचा राहिला तो विशेष वेगळा आहे, पण आंब्यांच्या बागेत जर सोडलं मग या आंब्याला हात लावू का, या आंब्याला हात लावू का, याला तोडू. पण याच्यासाठी एकच सांगेल, सदा न बोलती कोयल सदा न खिलते फूल, सदा न बोलती कोयल सदा न खिलते फूल. इन सतपुरुषों का संग तो तभी होता है जब भाग्य हो अनुकूल. अरुण दादांच्या निमित्ताने आमचं भाग्य उदयाला आलं. आध्यात्मिक क्षेत्रातले, राजकारणी क्षेत्रातले, समाजसेवा करणारी एकाहून एक मंडळी, सर्वांचं दर्शन होत असताना अहो याच मंडळीला भेटण्यासाठी परमिशन घ्यावी लागते आणि ती मंडळी आज सहज भेटते. हे सर्व
कमवलेलं धन हे तुमचं आहे, हे सर्व कार्य तुमचं आहे. आणि माझा विषय होता की तुमच्या या कार्यात तुमच्या धर्मपत्नी आणि तुमचे बंधू या दोन लोकांनी जर तुमच्या पाठीशी थाप नाही ठोकली, तुम्ही कितला का ट्रका भरला येतात नाही, सुरत तेंगला या का पारोडा मैनला या. कारण कर्तबगार माणसामागे एक कर्तबगार स्त्रीचा हात असतो आणि ते सर्व सहकार्य तुमच्या धर्मपत्नीलाही जात. आणि बाहेर माझ्या भावाची ललाट चमकावी, घरात सर्व बाजू सांभाळून तुम्ही बाहेर जे सर्व नाव कमवलं ना, ही सर्व छाप तुमच्या बंधुराजांना जाते. तुमच्या भावाने जर तुमच्या मागे हे सहकार्य केलं नाही, आम्ही 60 लोकांच्या कुटुंबातनं आलेली माणसं आहेत, एक एक माणूस कुटुंबातला फुटतो, तर काय महाभारत आणि रामायण होतं, त्याच अनुषंगानं मी अभंग घेतलाय. पण तुमच्या कुटुंबातील तुमचे बंधू असतील, तुमच्या धर्मपत्नी असतील, यांचं फक्त एकच सूत्र आहे की माझ्या माणसाने माझ्या भावाने जे बाहेर कमवलं ते कमवलेलं पाहत असताना त्यांना एवढंच वाटतंय, कौतुक वाटे झाली या वेचाची नाव मंगळाचे ते निघले. आम्ही देव भजला का नाही भजला जाऊ द्या, पण आमचा भाऊ पांडुरंगासारखा जगात फिरतोय आणि आमच्यावर एवढ्या प्रेमी लोकांची सावली पडते, याच्यापेक्षा ती मुक्तीही नको, तो स्वर्गही नको, तो आनंद आम्हाला भावाच्या एक ललाटीनं घरात भेटला. मग हे कुटुंब हे सर्व नियोजन करण्यासाठी काही लोकांना जर हे सापडत नसेल तर त्यांनी विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा आम्हाला. काही लोक सावध आहेत, कधी कधी विद्वान लोक सुद्धा मूर्खासारखे वागतात. आज सकाळी नंदुरबारला जेव्हा काल्याच्या कीर्तनाला सकाळी निघालो, मी कालच निघालो होतो, तसं संध्याकाळी कार्यक्रम करण्यासाठी सटाण्याकडनं तिकडे जाताना 3-3:30ला घरून निघालो आणि 90 वरीसना म्हातारा नंदील पाटलाही पत्ता किरांता 90 वरीसना दल्ला. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि तो दल्ला माली विचार, तू ना बरं आहे का म्हणे. म्हणतो म्हणा कसं काय ना, पण देवनी तुला उपाडली जाल पाहिजे. ज्यांना डोमावर गवऱ्या घ्या तो नंदील पाटले पत्ता किरा ना. मग या वयाकडनं काय शिकाल तुम्ही? 90 वर्षाचं वय आणि नंदीला पाठ लावून पत्ते खेळत असेल, काय शिकलो आपण? फक्त या लोकांकडे पाहून एकच म्हणावं लागतं, जन्माला आला रेडा आणि पाणी भरून भरून मेला. कधी कधी सोपं नसतं. आता तुमच्याकडे एवढी सर्व मंडळी येत होती ना, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद याच्या पलीकडे तुमच्या धर्मपत्नीच्या चेहऱ्यावर आनंद होता. मी तर 10-12 दिवसापूर्वी नरढाण्याकडे कीर्तनाला गेलो. एक सारखा ओटा, एक सारख्या तुळशी वृंदावन, हातपाय धुवायला बादली ठेवलेली. आधी मनात स्वभाव असा आगाऊ ये नको त्या गोष्टी विचारसच. मी बी बाई अंगण झाड आणि ती अंगण झाडता झाडता तो माणूस पाणी बादली टिदीनी माणूस घरमा टावेल लेवाल घ्या आणि मी ती बाईला विचारू म्हणतात, ताई हाय शेजार नगर कोण आहे? ती बाईने असं तोंड करी सांग, भाऊ वंशेत म्हणे आमना. मी समजिली ना, म्हणतो वार उल गेले रे भो, ठिकाणा नाहीये. मी इथलं प्रेम सांग, म्हणतो ताई शेजारलं घर कोण आहे? भाऊ वंशेत. म्हणतो ठिकाणा नाही रे भो. मी हातपाय धुतले तोपर्यंत तो माणूस पडत आला. म्हणे बाबा काय बोलली? म्हणतो काय नाही हो दादा, मीच तर साधा पण मग विचार काय शेजार नगर कोण आहे? म्हणे हाय काय सांगे? भाऊबन शेत. भाऊबन नाही, हा माझा पाठीचा भाऊ आहे. पण हिना मुसडा ना पाय रे, भाऊ बन उया तधीच ना भाऊबन शब्द उत्पन्न जाया. आणि जेव्हा जेवायला बसलो, काहीच नाही, वयक नाही, पायक नाही, घेणं नाही, देणं नाही, माल भूक लाग जाईल. मी कथा जेवण तडा कामा. आता आपण शुगरवाले माणसं असतो, जर इथली तिथली बी ताटी लेटू घेत असं वाटत का चुला पाजायचं म्हणा तरी बनायला उभा. आणि ती पण ताटी न्यारीला नाही, मी असा टिकी डूक लागेल ना देखू. आणि एक पुईता अशी घे, ती पण दुसरी पुईला येत नाही तर लगून वाडगवल घे. आता ती ताई वाढायला आली, माणूस एवढा मोठ्या पदावर, आणि ती बाई वाढता वाढता मला सांग म्हणे, बाबा आमना भाऊ बनितला निश्चित म्हणे, काही लेणं नाही, देणं नाही, वयक नाही, पायक नाही. मी काहीच बोललो नाही. नंतर अजून म्हणे, बाबा आमना भाऊ बनितला निश्चित.
हे बाबा गाडी चालवताना माझ्यासोबत राहतात, ते जेवायला माझ्यासोबत बसले. म्हणे ते बाबा मला विचारायचे, म्हणे तुम्ही बहीणशी काहीच बोला नाही. म्हणते जिल्या थाटी उचलेली जाई, तुम्ही ती बहीण गुन्नी देखात का? वयक नाही पायक नाही, ती बाई काय सांगणार आमना भाऊ बन निषेध हात दवाई घ्या बडीशोप देवालो नी तिथं. म्हणे बाबा मी काय सांगणार ना तुमले आमना भाऊ बन. म्हणतं ताई तुमनं गण मन मोठ असे, तुमनं गण शब्द चांगला आहेत, तुम्ही गण सांग राहत आमना बाबन आमना बाबन. म्हणतं मना चांगला राहतो तुम्ही असा गावेगाव फिरतो का? मना दुनियाना बेरड येत ना, जशाला तसं उत्तर दिल्याशिवाय गुण लागत नाही. कधी कधी काही बाया काही माणसं बेसावध वागतात. इंद्रप्रस्थ नगरीमध्ये दुर्योधन ज्यावेळेस फिरत होता तर एका दासीने सांगितलं की तुम्ही तिकडे जाऊ नका, जलाशय पडून जाल. पण मोठ्याचं लेकरू ना, मोठाना पोटे होऊ नका माणूस ड्रुक ड्रुक करस, मोठाना पोटे होऊ नका माणूस असं शांत पटत नाही. तुम्ही असं गावमध्ये का एखादा ना बाप मोठा वित्याना पोऱ्या अशी आडी गाडी फिराई, उभी गाडी फिराई, दल्लातले देखी कट मारी, गली मासा झिरो कट मारी, या असा गाव मग ड्रुक ड्रुक करणारा हायवेवर का तुम्ही असा कोपरे कोपरे चालतस. कारण त्याला माहिती ना बाहेर घसडी देती, गाव मध्ये की जास. गावाच्या बाहेर नाव कमवण्यासाठी नम्र व्हावं लागतं, गावाच्या बाहेर नाव कमवण्यासाठी शीतल व्हावं लागतं, आणि गावाच्या बाहेर नाव कमवण्यासाठी माणुसकीची पांबर धरावी लागते, आणि ती तुम्ही धरली म्हणून हा धर्ममंडप भरलेला आहे. दुर्योधन मोठ्याचा पोरगा ना, एका दासीनं सांगितलं की जाऊ नका, जलाशय पडून जाल. पण नाही, जिथं काच वाटत होता, जिथं पाणी आणि जसा नाही सांगितलेल्या ठिकाणी गेला आणि धपकन पाण्यात पडला. आता तो धपकन पाण्यात पडला, तो बेसावध होता, सांगितल्यानंतरही तिथं गेला. पण घरांमध्ये आणि समाजामध्ये केव्हा कीड लागते. चांगल्याच्या घरी जन्माला येऊन, चांगल्या माणसाच्या पदरी येऊन एखादी बाई किंवा एखादा माणूस हयातभर बेसावध वागतो. त्याच्यातल्या द्रौपदी साहेबांनी एकच केलं, तिसऱ्या मजल्यावरनं जसा दुर्योधन पाण्यात पडला, घेणं ना देणं काहीच गरज नसताना बरोबर अशी टाळी वाजली, आणि टाळी वाजवताच शब्द फोडला, आंधड्याचा पोरगा आंधळा. काही गरज होती का? पण एवढी मोठ्या लोकांची बाई, 5 पांडवांची पत्नी, कृष्णाची बहीण, पण बेसावध झाले ना. आणि जसा दुर्योधन पाण्यात पडला ना, त्याला पाण्यात पडल्याचं दुःख झालं नाही, पण जिथून टाळी वाजली आणि हसण्याचा आवाज आला तिकडे मान फिरवली. आणि मान फिरवताना जेव्हा द्रौपदी पुन्हा बोलली की अंधे का पुत्र अंधा, आणि मग दुर्योधनाने सांगितलं की आज वेळ तुझी आहे, हसून घे, पण एक दिवस अशी संधी येईल, तू आज बेसावध आहे. मी पडताना बेसावध होतो, पण तू हसली ना, मी आता सावध झालो. फक्त संधी येऊ दे, वेळही माझी राहील आणि टाळीही माझी राहील. मग हे समाजातलं सूत्र आहे. काही लोक आपल्याकडे येतील, आपल्याला भेटतील, पण सर्वच जण आपले राहतील असं नाही. हे समाज कार्य करणाऱ्या आणि वारकरी संप्रदायातील लोकांनी सुद्धा ओळखलं पाहिजे. काही लोक जवळून फसून जातात. आणि जशी द्रौपदीकडे पाहिलं त्याने फक्त एकच सांगितलं, द्रौपदी तू फक्त वेळ येऊ दे. आणि जेव्हा कालांतरानं वेळ आली, जुगारात जेव्हा द्रौपदीला हरलं गेलं ना, तर त्यावेळेस एकच झालं. दुर्योधनानं दुःशासनाला एकच सांगितलं, आपल्याला ना तिची साडी ओढायची आहे ना, आपल्याला फक्त त्या दिवसाची जाणीव करून द्यायची की तू हसली होती, आज संधी आमची आहे. आणि दुर्योधनानं सांगितलं. दुःशासन जेव्हा बोलवायला गेला, रजस्वला असताना, मोकळ्या केसांमध्ये असताना, अहंकारात द्रौपदीनं सांगितलं मला गरज नाही, मी येणार नाही. काही वेळेस वैभवामध्ये उमरी आणि गुरमी चालत नाही.
वैभव सदैव टिकून राहत नाही. पण आपल्या चलतीच्या काळात जर आपण कोणाचे हसून हाडकं फोडलेले राहिले, धसले धसपटणी माणूसले कसपट बोलेल राहिलो, संधी आल्यानंतर बरोबर लोक आपल्या ऐराणीत एक म्हणे, दगड खालते हात निघणार का लगेच शेर व्हायला टाइम लाग नाही, लगेच संधी सापडवतात. मग दुर्योधनाने एक सांगितलं, अरे आपल्याला काहीच करायचं नाही, पण तिला जाणीव करून द्यायची. आणि जाणीव करल्यामुळे काय झालं, दुःशासन बोलवायला गेला, बाई आली नाही. पुन्हा सांगितलं येत नाही, गुरमी गुरमी बोलते, उर्मी ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत घेऊन ये. मग प्रत्येक अवस्थेत आपल्याला नम्रता राहावी, आपण शीतल राहावं. म्हणून तुकोबराने आपल्याला एक सूत्र सांगितलं होतं आणि समजवलं होतं, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. करुणाच्या आरशात आता तरी पुढे हाची उपदेश, सकळाचा पाया माझे दंडवत, नम्रतेची भाषा, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश. नाही समजत काही लोकांना. आणि ज्या वेळेस द्रौपदीला भरकटून आणलं महाराज, केसांना हुडत आणताना, केस पकडून आणताना, त्या सभेत कोण कोण नाही होतं, भीष्म पितामह, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, पांडव. आणि ही बाई सर्वांना विनंती करत होती, स्त्री मांडण्याची वस्तू आहे का स्त्री खेळण्याची वस्तू आहे? तुम्ही सर्व बेसावध आहात, तुम्हाला दिसलं नाही, तुम्हाला कळलं नाही का, तुम्हाला समजलं नाही? कधी कधी जाणकार माणसं सुद्धा खाली माना घालतात. तरुण बापू जेव्हा घरी आलो तर मी असा शीन पाहिला, 40-45 एकर मध्ये नांदणारी बाई, जिचा बाजारही छकड्यात यायचा, आणि 30 छेवा गाड्यातनं उतरायची तर सालदार लोक पाय घड्या टाकायच्या, ऊन पडायचं नाही. 2 लेकरं तिची, आणि एक 22 वर्षाचं पोरग. त्या काळात आमच्या आजी आजोबांच्या काळात आजी सांगायची की एक 20-22 वर्षाचं पोरग घरी गेलं आणि सांगत होतं, म्हणे वहिनीजी म्हणे चालूच लगीन व्हायले, मला खाता पिता लाईल्या. त्या बाईने एकच सांगितलं, जेमतेम पैसा भेटीन, खाता पिता राहणं पडी, पण पोटाला लागलेली भूक आणि पदरी पडलेली गरिबी विद्वान माणसाला मूर्ख माणसाच्या घरी नाक घसरायला लावते. सावध असताना बेसावध होतो माणूस. आज तुम्ही जेवढी माणसं सुरतभरनं आलेली आहेत ना, तुम्ही तुमच्या तारुण्यातला काळ आठवा. काय घेऊन गेले होते तुम्ही, का आपल्या बापजाद्यांच्या प्रॉपर्ट्या होत्या तिथं? आज गुजरात सारख्या सिटीमध्ये जर आपल्या लोकांची चलती असेल ना, अहो ज्या वेळेस आम्ही तिकडे कीर्तन करायला येतो, तुमच्या सर्वांचे फोटो जेव्हा बॅनरवर पाहतो ना, तेव्हा तुम्हाला नाही तर तुमच्या माता पित्यांना धन्यता देतो की ही आपल्या भूमीतली लेकरं तिथं नाव कमवत आहे. सोपी गोष्ट आहे का? एवढी मोठी बाई, तिने सांगितलं खाता पिता लाव सूत, डोरे जारणा पडतील. तर पोटाला लागलेली भूक आणि गरिबी, काही काम सांगा. पण मायापेक्षा उंच पुरा पोरगा, तब्येत चांगली, सकाळी 2-2.5-3 भाकरी खायचं, संध्याकाळी काय, आता काम भाकर खातं. दोघं सुनांना त्या बाईने सांगितलं, जिच्याकडे रिद्धी सिद्धीनं पाणी भरत होती, पाठाचं पाणी, त्या बाईनं सुनांना सांगितलं, म्हणे ए पोरींनो, येणा भाकरना आहार चांगला आहे, याचं फक्त एकच काम करायचं, बाजरीच्या पिठात खोंगभर तेल टाकायचं, जेणेकरून याचा आहार कमी होईल. महादेवावरती पाणी टाकणाऱ्या ताईंनो कान उघडे करून ऐका, मुद्द्याचं आहे. काय गरज होती बरं एवढ्या वैभवात बेसावध व्हायची? सुनांना सांगितलं,
सांगितलेलं काम सुनांनी केलं. कालांतराने त्या पोराची भूक मोठी होती, तेलगट आणि तेलामुळे त्याची भूक कमी झाली, भाकर कमी झाली. कालांतराने त्याचे दिवस पार पडले. त्याला 2 लेकरं आहेत, दोघंही लेकरं आर्मीत आहेत. आणि जी बाई त्याच्या पिठात तेल टाकत होती ना, त्यांचीच 6 एकर जमीन त्याने घेऊन दाखवली. जमीन घेतली याच्यात नवल नाही, प्रारब्धाची शिदुरी मागे पुढे जाऊ शकते. पण मी 15 दिवसापूर्वी जेव्हा शिरपूरकडनं काल्याचं कीर्तन करून 3-3:30ला गावात गाडी घातली, जी बाई 40-42 एकर मध्ये होते, तिच्या घरात व्यसन घुसलं, सर्व नसतानाबुती झाली, काहीच राहिलं नाही. आणि जो माणूस भाकरीवर लागलेला होता त्याने असं चौकात स्लॅबचं घर बांधलं, बंगडी बांधली. दोघं पोरं आर्मीत आहेत आणि तो बंगडीवर झोका घेत होता. आणि ज्या बाईना एक काळमा 42 एकरमा राजधानी होती, ती बाई हातात कटोरं घेऊन त्याच्या दारी 3:30 वाजता त्याला सांगत होती, नानबो मी 3 रोज जाईन जेलनी, मला बाजरीन पीठ देतस का, मला बाजरीन पीठ भेटी का. दिवस येतात दिवस जातात, कोणाचीच घटी का बसून राहत नाही. पण मी गाडी थांबून तो शीन पाहिला आणि तो माणूस बंगडीवर झोका घेताना सांगत होता, वहीनजी हिसरी घ्या त्या दिन, तुम्हीच म्हणा भाकरीस मा तेल टाकणाऱ्या, तुम्ही म्हणा खाणं वखाणणाऱ्या, म्हणा गरिबीना फायदा लेणाऱ्या, तुम्हाला घरण्या उष्ट्या भाकरी म्हणा पोरेसलेली जाऊ तरी तुम्ही टोकी टोकी देणाऱ्या. गरिबी शिकवते राजे हो, गरिबी लाचारी बनवते. पैसा कमावण्यासाठी बाहेर पडा, नाव कमावण्यासाठी बाहेर पडा. एक एक क्षण माणसाला शिकवतो. तो माणूस बंगडीवर झोका घ्यायचा आणि सांगायचा, वहिनी कोणी ये बोटीनी रास, तुम्हाला घर भाकरवर लागणार आम्ही, आज तुम्ही मना घर भाकर मांग राहण्यात. मला त्यावेळेस कळालं की भगवान के घर अंधेर होती है लेकिन देर. येतो हो प्रसंग प्रत्येकाचा, पण या क्षेत्रातनं मी एकच सांगेल, अडचणीतल्या काळातल्या माणसांना जपा. अडचणीच्या काळात ज्यांनी मी तर एकच सूत्र सांगेल, जीवनाच्या बाजारात कोई कद से बड़ा होगा, कोई पद से बड़ा होगा, हमारे लिए जो मुश्किल में खड़ा वो भगवान से बड़ा होगा. याच द्रौपदीने जेव्हा हात जोडले महाराज, तर द्रौपदीला मागचा काळ आठवला की कर्णा, मी तीच बाई अभागीन की तुला सूतपुत्र म्हणून हाकलणारी. पण काय वेळ आली माझ्यावर, तुझ्या समोर हात जोडायचे. फक्त कर्ण वाट पाहत होता तू बोल. पण याच बाईचा अहंकार, जर मी क्षत्रिय असेल तर मी तुझ्या समोर बोलणार नाही. तिथून पलटली. मग दाता कर्ण, सावधान असलेला कर्ण, विद्वान असलेला कर्ण, त्याच्या मनात बेसावध अवस्था निर्माण झाली. अगं मी तुला मदत करणार होतो, मी तुला सहकार्य करणार होतो, पण माझ्या समोर उभं राहून तुझा अहंकार गेला नाही. आणि मग तेव्हा दाता कर्णाच्या मुखातनं शब्द सुटला, हे दुःशासना फेडीची साडी. अरे जिला 5-5 पती असतात ना, ती वेश्याच असू शकते. आणि मग तेव्हा साडी ओढायला सुरुवात केली. एका हातात दुर्योधन दुःशासन साडी ओढतोय, आणि साडी ओढताना ही बाई सर्वांना रिक्वेस्ट करते, मला वाचवा, मला वाचवा. सर्वांनी नजरा खाली टाकल्या. तेव्हा सावध होऊन त्याला, तुम बिन मोरी कोण खबर ले, गोवर्धन गिर धारी रे, गोवर्धन गिर धारी रे, गोवर्धन गिर धारी रे, गोवर्धन गिर धारी रे. गिरधारी
कुसुम बिन मोरी कोण खबरली आठवलं. आणि असा सुगंध पसरला महाराज. दुर्योधन दुःशासन साडी ओढायचा पण विवश्री व्हायची नाही. साडी एका नारी आहे आणि त्या सुगंधामध्ये फक्त एक माणूस सावध होता. कर्ण. त्याला कळालं की ज्या अर्थी ही विवस्त्र होत नाही त्या अर्थी इथं कृष्ण दळलेला आहे, कृष्ण आहेच. आणि नंतर लगाय छुम छुम. जसा कृष्णाच्या पैंजणांचा आवाज आला, कृष्ण कोणाच जवळ गेला नाही, फक्त कर्णाच्या समोर उभा राहिला. पण तोपर्यंत बेसावध असलेला कर्ण सावध झाला की मी मूर्ख ठरलो हिच्या साडीला हात लावायला, माझ्या चारित्र्याला मी डाग लावून घेतला. दाता कर्ण अपराधी ठरला. ज्या अर्थी कृष्ण हिला विवस्त्र होऊ देत नाही ना त्या अर्थी या घटनेचा भोग आपल्याला भोगावा लागेल. आणि जसा कृष्ण आला तसा कर्णासमोर उभा राहिला आणि कर्णाला एवढंच बोलला, कर्णा वर्तिमान कर्णा. आणि त्याच कर्णानं कमरेला पकडलं कृष्णाला, सांगितलं, हे अनंत मधुसूदना पद्मनाभा, मी तुझ्याकडे उंच मान करून पाहू शकत नाही. मी बेसावध झालो रे, मी हिच्या साडीला हात लावायला लागला. पण तेवढ्यात दुसरी टाळी वाजली. कर्णाची पत्नी ऋषाली आली आणि ऋषालीनं सांगितलं, वा कर्ण साहेब वा, काय जगलात तुम्ही, काय वागलात तुम्ही, काय तुमची प्रतिभा, काय तुमचं नाव. अहो तुमच्या जीवावर मी गली आलीत फिरायची तर बाया मला नमस्कार करून सांगायची, ये ग बाई तू कर्णाची पत्नी आहे, दात्याची पत्नी आहे, फार मोठ्या माणसाची पत्नी आहे. पण आता जर मी गलीत निघाली तर बाया ज्या रामराम करत होत्या, ज्या नमस्कार करत होत्या, ज्या आदराने हुजरा मुजरा करत होत्या, त्याच मला सांगतील, बाई तुझा माणूस दुसऱ्या बायांची साडी ओढायला लावतो. इतके बेसावध वागला. पहा ना माझ्याकडे, माझ्या नजरेत नजर द्या ना. त्यावेळेस कर्णाचे शब्द की ऋषाली मला माफ कर, मी बेसावध आहे, मी तुझ्या नजरेत नजर देऊ शकत नाही. मग सर्व क्षेत्रातली इथं माणसं बसलेली आहेत. जर आपल्याला उंच भरारी मारायची असेल ना दादा हो, जमाना आपल्यावर डोक्यावर फुलं टाकेल, आरत्या ओवाडेल, कोणतीही घटिका येऊ द्या, पण जगाच्या बाजारात फक्त आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीच्या नजरेत उतरू नका. तिच्या नजरेत जिवंत राहा. मग ज्या वेळेस तुकोबरांनी या सर्व घटिका पाहिल्या की अरे इथं कर्ण बेसावत होतो, भीष्म पितामह बेसावत होतात, द्रोणाचार्य बेसावत होतात, अश्वत्थामा बेसावत होतात, मग आपल्याही जीवनात काही काळ आला आपणही बेसावत राहिलो, आपण गरिबी पाहिली, लाचारी पाहिली, पण या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आलेल्या भक्तांना उत्तर दिलं, आम्हाला विचारा.
टाळे वाजा. कधी कधी या माणसांचं गायन ऐकायला भेटत नाही महाराज. एवढं वाजवतात, गायन करतायत. तुमच्याजवळ ते काही पैसे मागणार नाहीत, पण फुगडची टाळी वाजणं तर हृदयातला मोठेपणा आहे. हा. काही काही माणसं कोणत्याही वयात बी सावध असतात. 10-12 दिवसापूर्वी बापू दैवग मंगल कार्य लग्नाला गेलो. आता आपल्या लोकांची अशी बेसावध अवस्था आहे. बेसावधपणे लग्न लागायची वेळ कोणी नवरीला उचले, कोणी नवरदेवले उचले. मी दुर्देव गंमत देऊ को म्हणतो बटा येडा डोरी आहेत. एक बी सावध नाही. आता ते वयानुसार करतात. काही नवरीला उचलायचे, काही नवरदेवला उचलायचे. पण एक 70 वर्ष नाही दल्ली असले आवराल गी. नको दादा असं नक करा हो भाऊ, तसं नक करा. आणि त्या नवरदेव नवरीने माडा टाका टाका मा ती नवरी राहीन त्या दल्ली ना काय मग ती माडा टाका. त्या दल्ली ना गया मग जशी माडा पडणी ती दल्लीने त्या काडी कुडी त्या नवरदेव पादीने तिथं नवरीने गाय मग पडणी ती माडा. पण ती दल्ली ते इडो कॅशिटवाला मागे फिरे. व भाऊ व दादा व म्हणा भाऊ तेवढं डिलेट कर दे रे, तेवढं बाहेर पांगाडच नको बरं, ते व्हायरल नको करजो बरं. कोणत्या वयात काय करायला पाहिजे सांगता येत नाही. आता आम्ही ते ममुराबादकडे 105 वर्षाच्या आजोबांचा वाढदिवस करायला गेलो. आता या वाढदिवसाची काही मूल्यमापन आहे. येणार जाणारी मंडळी जी भेटतात ना ही क्रेडिट आहे. पण 105 वर्ष ना बाबांना वाढदिवस. तारीख जाडी होती. मी बी विचारा नाही दाव आहे का पुण्यतिथी आहे. मग तो उसकी जाई लिखिली नाही. कारण म्हणा आता फक्त तिथला सोड द्या नाही. जेव्हा गेलो तिथं आई फटाकाच फटाका, लाइटिंगच लाइटिंगा, रांगोयाच रांगोया. मला असं वाटे झाला ना कसा वल्ला जीव जायला म्हणतो वो चालू झाला का तारीख काढी घ्यावी. पण ज्यांनी तारीख दिली होती त्याला बोलवलं. तो आला. त्याला म्हणतो का रे बाबा चालू चालू घ्या का. म्हणे गया नाही हो वाढदिवस आमना आजोबाना 105 वर्ष नाही. म्हणते 105 वर्ष ना दल्ला ना काय सांगू भाऊ मी. जायला राहतात काहीतरी पक्षी अंगणी उतरतील तू. पण उडीनी राहणार अवजाईच राहणार नाही. आता जेव्हा त्या नातवंडाने सांगितलं बाबांचा वाढदिवस आहे म्हणे आमच्या आजोबांना भेटून घ्या. त्या बाबाले वाढदिवस मा इथला फुगास मा दडी पेर, इथला फुगास मा बाबा. आणि जवळ त्या बाबाला असा वडा तर असं वाटे का मक्कान पुया नागत नाही बुवा. पण जवळ बाबा असा वडा आहे ना तर पुरं बाजरीनं सरमट. मी त्या बाबाकडे देखू म्हणतो जर सकाळ ना ऊन मग उभा कर दी ना तर बिनगौरीच ना शिलगी जाई. पण जाडी तारीख होती. मन मातलं बोलता नाही. तो नातू म्हणे आमच्या बाबांना भेटून घ्या. मी त्या बाबांना भेटायला गेलो. म्हणतो बाबा जय. आता वयस्कर माणूस आपली रीत आहे. मी म्हणतो बाबा जय. बाबा मला आशीर्वाद दे. सुखना नान म्हणे. म्हणतो रात दिन ना खेपान खेपाला इरा नको कितला नांदू. पण तो नातू म्हणे आमच्या बाबांना ऐकू येत नाही जवळ जाऊन बोला. मी म्हटलं जवळ जाऊन काय मोठ्याने बोलायचं. मी इशाराने बोललो. म्हटलं बाबा बरं आहे ना. बाबा रडायला लाग्या. मला असं वाटलं आनंद आसरू होतीन बाबांना. बाबांना पुन्हा विचारलं म्हणतो बाबा सर्व ठीकठाक आहे ना. बाबा माझ्याकडे सरकले आणि पुन्हा रडता रडता सांगायचे म्हणे बाबा बठ्ठा डोळ्याला दिखतस. नातू पंतू जंतू डिकरा खोकरा बठ्ठा डोळ्याला दिखतस. गली आलीन्या बाया दिखतीस, नातू दिखती, डिकरू दिखतीस, आकड सासवा दिखतीस, फुई सासवा दिखतीस. बटी जान दुनिया डोळ्याला दिखस. म्हणतो मग बाबा कोण डोळ्याला दिखायला पाहिलं होतं तुमना. काय सांगू बरं. तुम्ही का बाबां जोडीदार होता. बाबा मला सांगा म्हणे बाबा दाखला मोठा बठ्ठा डोळ्याला दिखतस. म्हणतात मग कोण दिखायला पाहिलं होतं. ती पाहिजे होती म्हणे. म्हणतात तसं तर तू बी नोक पाहिजे होता आधी. अरे ज्या वयामध्ये आपल्याला वाकून रामकृष्ण हरी केलं पाहिजे, आपल्या हातात हरिपाठाचं पुस्तक पाहिजे,
अशा अंतिम घटिकेत सुद्धा वासना मरत नाही. तर याच्यासाठी जो शेवटचा दाखला दिला तो अभंगाच्या अंती समयाचा करणे विचार, करणे विचार, अंती समयाचा करणे विचार, करणे विचार. बहुत बढ़िया. पण इथलंच घे रे टाळ्या वाजत, बाकी नसतं बघा. पैसा मागायला जाणार पडतील घर. अंत काढीचा करणे विचार. 105 वर्षाचं आयुष्य भेटलं, पण काय केला अंतिम विचार? कधी कमवलं का की 105 वर्षात ही सर्व जंतू पंतूंपर्यंत नजर फिरली आणि त्या नजरेत वासना मरली नाही? अंत काढीचा मरण्याच्या अगोदरचा विचार करा. संधी भेटली तर रडून घ्या, संधी भेटली तर हसून घ्या. न जाणे उद्या आपल्याच अश्रूंवरती बंधनं येतील. आपलंच घर राहील, आपणच कमवलेली इस्टेट भारदान राहील. सर्व वयस्कर माणसे तुम्ही बसलेले, ना सुना सासऱ्याशी गोड बोलतात, ना सासूशी गोड बोलतात. अशी आग लागली घरामध्ये. नवऱ्याला तरण तरण देतील, सासू सासऱ्यांना अतिशय पातळ भाज्या देतील. आणि अशा बाया महादेवावरती पाणी टाकायला 3-3दा जात आहे. माझ्या तहींनो, भलेच महादेवावरती 3-3दा पाणी टाकायला जाऊ नका, पण आपला पले बांधेल महादेवले कोपरामा रडावू नका. आणि आपला सासू सासरासली भर भाऊबंद किंवा नाकनं पाणी उतारू नका. आज ज्या घरमा आपण स्लॅपना गरेसमा किचन वटापा उभं राहायचं, रांदी राहणूच, संडास बाथरूम देखी राहणूच, नाना तऱ्हेने माग्या फरशा देखी राहणूच, हाईच घर समायासाठी तुम्हाला सासूनी गायना शेनवरी ते सारं त्या भीती पोताऱ्यात. आणि त्या टाइमले दाना दानासाठी तरशेल बाई. आज जर नवरानं पोऱ्याना जीवर थोडासा चांगला दिन कसवी ना, तिनं 4 लोकेस नाका पाणी उतारा. काय करा? आणि हे किती सांगितलं लोकांना कळत नाही. आणि मायबाप मरणात का मग उडीवर दुडी माशी पंगत देऊन असं गावचे वाढू. अशा निर्बुद्धी आणि निर्वाचित संततीला शेवटचा दाखला तुकोबरायांनी दिला की जवळचा देव लांब केला. तुका म्हणे देव अंतरला दूरी, तुका म्हणे देव अंतरला दूरी. तुकामाने देवा अंतरेला दूरी रे. तुकामाने देवा अंतरेला दूरी. डोळी अंधारी पडले
अधिष्ठान चिंतन सोडाय. ज्या दिवशी या कीर्तनाची तारीख माझ्या वाट्याला आली त्या दिवशी अरुण दादांनी एकच सांगितलं होतं की महाराज कार्यक्रम समाज प्रबोधनावरती झाला पाहिजे. माझी एकच घटी काय ऐका, बाहेर तुम्ही मंदिरावर किती पाणी टाकलं मी त्याला प्राधान्य नाही देत ना माणूस, पण जिवंतपणे आपल्या मायबापाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. काय सुख सोडा असतो पाहिजे. मुलाची ही कीर्ती, आज त्यांची आई आज त्यांचे वडील जे पाहतायत ना, हे प्रत्येक लेकराने हा आदर्श घ्यावा की पैसा कमवताना एक डोक्यात सूत्र असावं की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे आणि उदास विचार हेच करी. आम्ही जगाच्या बाजारात लई फिरलो बापू, कीर्तनांची कमी नाही. पांडुरंगाने गुरु महाराजांची अशी कृपा आहे ना, पण फक्त निर्वाणी एक गोष्टीची आहे. सर्व वैभव पाहिल्यानंतर आपल्या मुलाच्या प्रगती मागे त्याच्या बापाची थाप पाहिजे. तो पोरगा जगात भाग्यवान. जो आनंद आहे आज आई, आणि खरी विशेषता तर त्यांच्याकडे एक आहे, त्यांची 90 वर्षाची मावशी घरात आहे. आज दादांचा वाढदिवस आहे ना, त्या मावशीला आईपेक्षा जास्त प्रेम दिलं. आजचे वैभव आहे ना दादा, कोण होईल पुण्य यांचा सेवक, कोणाच्या चरणाची धूळ कोण रजकरण कोण भाग्याचा ठरतो सांगता नाही येणार. त्या माई माऊलीची सेवा आई म्हणून तुम्ही करतायत ना, म्हणून हा सुख सोडा या आनंदाने तुमच्याकडे नांदतोय. घटिका पळे, घटिका पळे विचिता सागर, घटिका पळे अंती समयाचा करणे विचार, अंती समयाचा करणे विचार, विचार विठोबा रखू विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, तुका म्हणे देव अंतरी अधुरी डोळी या अंधारी पडलीसी. सर्व पंचकृषीतल्या आलेल्या मान्यवरांचं शब्द सुमनांनी स्वागत करतो. अरुण दादा दिनकर पाटील, दादासाहेब तुम्हाला उदंड आयुष्य भेटेलच, कारण का तुमच्याकडे पाहून एकच सूत्र आहे, धन्य मी मानेना आपुले संचित राहिलीस प्रीत तुझे नामे. गत जन्मातली सद्गुरूची कृपा या जन्मी उदयाला आलेली आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भाव सापडला. आणि तो कसा सापडला? हरेक क्षेत्रातली माणसं आल्यानंतर उजडले भाग्य आता, अवघी चिंता संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी येला. सर्व मंडळींचे आभार मानत असताना, वारकरी संप्रदायाकडे मत झुकत असताना, सर्वांच्या चरणी नतमस्तक होताना आदरणीय आमचे बापूसाहेब चित्ते बापू स्वतः एवढे लांबून आले, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आनंद दादा आहेत, त्याचबरोबर कार्यक्रमाला आमचे पौरीकर महाराज आहेत, आमचे रहीपूरकर आहेत, त्याचबरोबर आमचे आदरणीय तडुंदेकर आहेत. सर्व तोलामोलाची मंडळी आहे. साऊंडही चांगला आहे. यूट्यूब चॅनलचे मालकही गोड आहेत.
सर्व मंडळी तोला मोलाची आहे, हिऱ्या मोत्यासारखी मंडळी आहे. मी फक्त जाता जाता एकच सांगेल, कल हमारी महफिल में चांद होंगे, गुल के गुलशन भी खिलेंगे ऐ मेरे दोस्त. कल हमारी महफिल में चांद होंगे, गुल के गुलशन भी होंगे ऐ मेरे दोस्त. कल की हमारी महफिल में तुम्हारे जैसे प्रेमी लोग नहीं रहेंगे. आज प्रेमी माणसाने प्रेमाची सर्व मंडळी बोलवत असताना सुरधून आलेले सर्व मान्यवर मी तुमचेही आभार व्यक्त करतो. फक्त शेवटी एकच सांगेल, रक्ताची नाती जपा, शरीराची नाती जपा. आयुष्य फार छोटं आहे आणि छोट्या आयुष्याचा फायदा दादा तुम्ही केलाय. या तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या सर्वांचे आभार मानत असताना तुमच्यासाठी एवढंच म्हणेल, अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा, माझी या सकडा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काढी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. हो, तुमचं सदैव कल्याण व्हावं. तुमच्याकडे जे आहे गुरुभक्ती त्यातनं प्रकटच होईल. सर्वांचे आभार मानता मानता एक काम करा, आपण आपल्या जीवनातल्या सारीपाठात मी जे जे कीर्तनात बोललो ना, हो, त्याच्यात फक्त आपलं पात्र बसवा. मुलगा होताना, बाप होताना, सून होताना, सासू होताना, शेवटी कळेल तुझं आहे तुझ्यापाशी, परी तू जागा भुललाशी. आणि ती जागा दाखवण्याचं काम आजच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या मान्यतेने आज मी दादांना पुनश्च शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य मोठं व्हावं, तुमचं आयुष्य सोन्यासारखं चमकावं, तुमची फार मोठी भरारी राहावी, तुमची उंची हिमालयासारखी राहावी आणि तुमच्या मातापितांचे नेत्र आनंदाने बहरत राहावे, एवढीच माऊलींजवळ मी प्रार्थना करतो. जाता जाता फक्त ज्ञानोबरायांचं शेवटचं भजन आनंदाने गोड करा. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली